अशोक खरातच्या खास भक्तांना आणि निकटवर्तीयांना एसआयटीनं समन्स जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहिल्या टप्प्यात 11 व्यक्तींची चौकशी होणार असल्याची माहितीही समोर येते। यात अनेक वजनदार व्यक्तिमत्वांचा समावेश आहे। रुपाली चाकणकर यांचाही यामध्ये समावेश आहे। या व्यतिरिक्त 8 लोकप्रतिनिधी आणि अधिकारी तसंच हे सगळे अधिकारी एसआयटीच्या रडारवरती आहेत। मात्र चौकशीची जागा गुप्त ठेवली जाणार असल्याची माहिती समोर येते। अनेक धक्कादायक माहिती आणि पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याचं समजतंय। मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काही त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं।